तिरुपतीच्या पद्मावती देवीला सोलापूरचे पद्मशाली समाज बांधव हे 30 नोव्हेंबरला माहेरची साडी अर्पण करणार आहेत। तिरुपती नजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सालाबादाप्रमाणे नोव्हेंबरमध्ये ब्रह्मोत्सव होणार असून या उत्सवात 30 नोव्हेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली बांधव देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत, अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेचे संस्थापक जनार्दन कारंपुरी, अध्यक्ष अंबादास पिंगी यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली आहे। भगवान व्यंकटेश्वर अर्थात बालाजी यांच्या पत्नी श्री पद्मावती देवी यांच्या पद्मशाली समाजाच्या त्या कन्या आहेत। तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात दरवर्षी ब्रह्मोत्सव साजरा केला जातो। या उत्सवात गत 15 वर्षांपासून सोलापूरच्या पद्मशाली बांधवांना पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करण्याचा बहुमान मिळत आहे। यंदा हा उत्सव नोव्हेंबरमध्ये असून 30 नोव्हेंबरला सोलापुरातील पद्मशाली बांधव पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत। याकरिता 29 नोव्हेंबरला ते तिरुपतीला रवाना होणार आहेत। तेलुगूमध्ये माहेरच्या साडीला पुंटिंटी पुट्टुचिरा असं संबोधलं जातं। गत 15 वर्षापासून सोलापुरातल्या पद्मशाली समाज बांधव हे सपत्नीक तिरुपतीला जाऊन पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करतात। पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला जात आहे। यंदाच्या उत्सवात माहेरची साडी अर्पण करण्यासाठी सोलापुरातील पद्मशाली बांधवांसाठी प्रति जोडपी 15,001 रुपयांची देणगी शुल्क असून यामध्ये देवीचं महावस्त्र, प्रवास, निवास व्यवस्था केली जाणार आहे। या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या समाज बांधवांनी श्रीधर सुर्रा, संपर्क 91 75 93 18 88, नागेश सरगम 90 96 56 21 23 यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। या पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव अजय पोन्नम, खजिनदार नागेश सरगम, सल्लागार रामचंद्र जन्नू, दामोदर पासकंटी आदी उपस्थित होते। अनेक वर्षाची परंपरा आहे। त्या ठिकाणी पद्मशाली समाजाची कुलकन्या म्हणून ताम्रपटावर लिहिलेलं तिथं तुमच्या पत्रकारामध्ये त्याच्यात जोडलेलं आहे। ते जवळपास आता 1000 वर्ष झालं असेल। प्रसिद्ध कवी अन्नमय्या यांचे नातू चिन्नय्या यांनी त्यांना साक्षात पद्मशाली समाजाचं मी कुलकन्या आहे म्हणून चिन्नय्यांना दृष्टांत देऊन त्या मंदिरामध्ये त्यांनी येऊन सगळ्या लोकांच्या समोर त्यांनी सांगितलं। अनेक वर्ष अनंत त्या फार 1000 वर्षापूर्वी त्या ठिकाणी ते पद्मशाली समाजाची कुलकन्या ही पद्मशाली समाजाची आमची कन्या म्हणून त्या ठिकाणी असलेल्या तेलुगू भाषिकांचं फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा चाललेलं होतं। त्यावेळेला पद्मशाली समाजाची मी कुलकन्या आहे म्हणून चिन्नय्या यांच्या दृष्टांत झाला आणि गाभाऱ्यामधनं पद्मशाली देवीचा आवाज आला, मी पद्मशाली समाजाची कुलकन्या आहे म्हणून त्यावेळेला सांगितलेलं आहे। ती परंपरा अजूनही आज चालू आहे। त्या काळामध्ये त्या ठिकाणच्या परिसरामध्ये आमचा पद्मशाली समाज मोठ्या प्रमाणात विणकर व्यवसाय करत होते। प्युअर साडी, पट्टू साडीचं विणकाम करून त्या ठिकाणी देत होतं। ते पुरातन मंदिर देखील बांधकाम करत असताना पद्मशालीचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे। त्यावेळेला काना म्हणून प्रत्येक वर्षी दरवर्षी होणाऱ्या उत्सवासाठी आमच्या पद्मशाली समाजांचं एक सोन्याचा काना ते त्यावेळेला त्या उत्सवासाठी आमचे पद्मशाली बांधव त्या ठिकाणी देत होते। ती परंपरा अनेक वर्षापासून खंडित न पडता ती चालू आहे। मधल्या काळात अशा याच्यामुळे आमच्या चित्तूर पद्मशाली समाजाच्या लोकांनी कोर्टात जाऊन त्याला कायदेशीर स्वरूप मिळवलेलं आहे। आमचा हक्क कोणीही आता डावलू शकत नाही। त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी ताम्रपट आहे, हे सगळं आहे आणि आम्हाला विशेष म्हणजे गाभाऱ्यामध्ये जाऊन देवीच्या पुढे बसवून आम्ही जे साडी अर्पण करतो देवीच्या मांडीवर ठेवतात, आरती करतात, दर्शन देतात। त्याच्यानंतर देवीच्या समोर ते पेशकार ऑफिस आहे तिथं बसून आम्हाला सगळ्यांना आशीर्वचन देतात आणि प्रसाद देतात। अशा पद्धतीचं 1 तासाचा कार्यक्रम आहे। हे आमच्यासाठी अत्यंत बहुमोल कार्यक्रम आहे। पद्मशाली हा जगप्रसिद्ध अशा पद्मशाली म्हणजे समाज असलेला हा तेलुगू भाषा जगभर आहे, पण पद्मशाली समाज जगप्रसिद्ध अशा आहे। बालाजीची धर्मपत्नी आहे। बालाजी आमच्या समाजाचे जावई आहेत, पद्मशाली समाजाचे जावई आहेत। अनेक लोकांना माहीत नाही, पण अलीकडं सगळ्या लोकांना माहीत होतं। आम्ही या माध्यमामधून सोलापूर शहरातल्या पद्मशाली समाजाला ही सुवर्ण संधी आम्ही दरवर्षी मिळवून देण्याचा आमच्या परीनं प्रयत्न होत आहे। आम्ही त्यांच्याशी सातत्याने
TTDच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधतो. त्यांनी आम्हाला 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता आम्हाला साडी अर्पण करण्यासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे. त्याच्यात आता सगळे पद्मशाली समाजानं आव्हान आहे आणि इतर समाजाचे लोक आले तर दर्शन घेऊ शकतात, त्यांनाही हे नाही आहे, पण घेऊ शकतात आमच्याबरोबर. आले बरेच लोक. ही संधी सर्व सोलापूर शहर व आशियासाठी पद्मशाली आम्ही याच्यासाठी खास पद्मावती देवी ब्रह्मोत्सव समिती म्हणून आम्ही नेमलेलं आहे. ब्रह्मोत्सव समितीच्या वतीने सर्व पत्रकार आणि मीडिया बांधवांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आज आल्याबद्दल सगळं स्वागत करतोय मी पद्मावतीच्या समितीतर्फे. आज सोलापूरमध्ये गेल्या जगप्रसिद्ध तिरुपती देवस्थान भगवान श्री व्यंकटेश्वर बालाजी यांच्या धर्मपत्नी पद्मावती देवी यांचे माहेर पद्मशाली समाजाचे आहे. आज पद्मशाली बांधवांना हे मानाचे स्थान तिथं दिला जातो. ब्रह्मोत्सव कार्तिक मासमध्ये होत असतं. त्या ब्रह्मोत्सवामध्ये पद्मशाली समाजाला माहेरची साडी अर्पण करण्यासाठी पुट्टिनींची पट्टुशिरा हे अर्पण करण्यासाठी मान पद्मशाली समाजाला दिला जातो. गेल्या अनेक वर्षापासून तिथं पद्मशाली समाजाचा हे मान आहे. आता सोलापूरमध्ये गेल्या 15 वर्षापासून माननीय आपले माजी महापौर जनार्दन खारंपुरी साहेब यांनी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष असताना त्यावेळी आपण इथून गेल्या 25 ते 30 जोडपे इथून आम्ही जाऊन तिथं साडी अर्पण करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून आजपर्यंत एक कार्यक्रम होता. मध्ये कोरोना काळमध्ये थोडा थांबलेलं होतं, तरी गेल्या 2-3 वर्षापासून हा कार्यक्रम कंटिन्यू चालू आहे. आता 30 नोव्हेंबर 2024 शनिवारी आपल्याला या ब्रह्मोत्सवामध्ये टाईम दिलेल्या त्या टाईमला सोलापूरचे सर्व बांधवांना मी आवाहन करतो, पद्मशाली बांधवांना, की सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढावी. जास्तीत जास्त पद्मशाली समाजांना याच्यात सहभागी व्हावे आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडावे. त्यासाठी आपण सर्व पत्रकार बंधूंनी या कार्यक्रमाचे सगळ्या रूपरेषा आपल्या दैनिक संचार किंवा मीडियामध्ये देऊन सगळ्या बांधवांना